जय शिवराय मित्रांनो. चला तुम्ही लोकेशन पहा. लोकेशन पाहिल्याच्या नंतर तुम्हाला समजलंच असेल हे कुठलं आहे आणि आम्ही कुठं चाललो. पण हे लोकेशननुसार आम्ही तिथं जाणार नव्हतो, दुसरीकडे जायचं होतं. आम्हाला जायचं होतं कानिफनाथला आपल्या परीचं नवस पूर्ण करण्यासाठी. पण हे बघा आम्ही कुठं पोहोचलो, डायरेक्ट जेजुरीलाच. हे बघा आम्ही भंडारा वगैरे घेतला, कारण की खाली पार्किंगला गाडी लावायचं म्हणलं तर पैसे वगैरे खूप घेतात. तिथं भंडारा वगैरे दुकानात घेतलं तर पैसे घेत नाही. आम्ही गेलो प्रवेशद्वाराच्या तिथे. प्रवेशद्वाराच्या समोर आपले नंदीदेव आहेत. आम्ही नंदीदेवाचे दर्शन घेतले, भंडारा वगैरे वाहून दर्शन घेतले. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल सगळ्यांना की आम्ही कानिफनाथला जाणार होतो, अचानकमध्ये कसे काय आलो इथे. कारण की आता नवीन काम चालू आहे, पुलाचं काम चालू असल्यामुळं आम्हाला रस्त्यांचं काय तेवढं जम्पलिंग समजलंच नाही. आम्ही पुलाच्या खालून गेले असल्यामुळे कानिफनाथाला जे जायचा रस्ता आहे ते रस्ता आम्ही चुकलो आणि आम्ही गेलो डायरेक्ट जेजुरीलाच. जेजुरीला आल्यानंतर तिथून परत कशाला जायचं म्हणलं, चला आपण जेजुरीलाच जाऊया. जेजुरीला जाताना बघा म्हणलं आता नंतर कानिफनाथला जाऊया, ज्यावेळेस कानिफनाथ आपल्याला बोलवते त्यावेळेस जाऊया. आता सध्या आपल्याला खंडोबारायानं बोलवूया, आपण खंडोबारायांचे दर्शन घेऊया. हे बघा आता आम्ही वर जात होतो. एकदम वरचे आपले नंदीदेव आहेत, कारण की मंदिराच्या आत जाण्याच्या दुसऱ्या दरवाज्यातले नंदीदेव आहेत. तसंच आम्ही त्या पायऱ्याचे दर्शन घेतले आणि आत गेलो. आत गेल्याच्या नंतर पाऊस चालू असल्यामुळे तेवढी काय गर्दी नव्हती. आमचं एकदम दर्शन मोकळे झाले. हे बघा हे आम्ही पण अंगरक्षक आहेत हे त्यांचे दर्शन घेतले आणि आम्ही परत पाठीमागं दर्शनासाठी चाललो होतो पायऱ्यांसाठी. हे बघा मंदिराचं काम पण चालू आहे. पाठीमागलं वगैरे सगळे काम चालू असल्यामुळे आम्ही इथून गेलो. हे देवांचा आपला घोडा आहे. हे बघा हे देव घोड्यावर बसलेले तिथं दर्शनाला खूप गर्दी होती. मग डायरेक्ट आम्ही आत गेलो. हे बघा आपले देव, आपले आराध्य देव आहेत श्री खंडोबाराय. खंडोबारायांचे पण आमचे एकदम व्यवस्थित आणि मोकळे छानपणे दर्शन झाले. आणि तसंच आम्ही दर्शन घेतले तिघांनी पण, परीनं पण घेतलं. बघा बाहेर आलंच परी सगळे देव बघा कसे दर्शन घेते ती. तिला एकदा सांगितलं होतं इथून दर्शन घे, मग तिला तिथं जे गोल गोल फुल दिसते तिथं प्रत्येक फुलाचे ते दर्शन घेत होती. आम्ही आलो नंतर खाली आल्यास नंतर बानुबाईचं दर्शन घ्यायला. बघा बानुबाईची पण जे छान मूर्ती, इथं पण काही गर्दी नव्हती. इथं पण आपलं असं सुंदर आणि छान दर्शन झालं. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.